अहंकारी अर्जुन भाग 31. शेवटी अखिलेश आणि शकुंतला यांचा विवाह कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडला. सर्वांच्या मनाला खूप समाधान मिळाला. किती मोजक्या मुलांना आपल्या आई वडिलांचे लग्न पाहण्याची संधी मिळते, असा विचार अर्जुन सायली यांनी मनातल्या मनात केला आणि आपल्या पालकांचे लग्न डोळे भरून पाहिले. मंदिरात सर्वांसाठी महाप्रसादाची सोय सुद्धा केली होती. प्रसाद खाल्ल्यानंतर सगळे घराकडे निघाले. घरी आल्यावर लगेच तुळसा आणि अदिती ह्या दोघींनी मिळून शकुंतला यांचे गृहप्रवेशासाठी स्वागत करण्याची तयारी केली. तिथे आलेला आजोबा, ह्या घरात मी तुला पहिल्यांदाच सून म्हणून गृहप्रवेश करून घेत आहे बाळा. तांदळाने भरलेले हे माप ओलांडून ह्या घरात प्रवेश कर, असे म्हटले. शकुंतला यांनी सुद्धा आनंदाने देवाच्या पाया पडत माप ओलांडले आणि घरात गृहप्रवेश केला. देवाऱ्यापाशी जाऊन दिवा लावून हात जोडत त्यांनी देवाकडे सर्वांचे भले होऊ दे, माझ्या मुलांचे आयुष्य सुखाचे जाऊ दे, अशी मनापासून प्रार्थना केली. दुपारची वेळ असल्याने सगळे थोडे थकले होते, त्यामुळे आपापल्या खोलीत विश्रांतीसाठी गेले. विकास सायलीकडे पाहत स्वतःच्या खोलीकडे गेला. दुसरीकडे अदिती आपली साडी बदलून दुसरे कपडे घालण्यासाठी खोलीत गेली. तर तिच्या पाठोपाठ कोणतेही आवाज न करता तिचा नवरा सुद्धा खोलीत शिरला. अदितीला मागून मिठी मारत त्याने तिची मान जवळ केली आणि तिच्या अंगाचा सुवास अनुभवत, लाडो, तुझ्या सुवासामुळे मला वेड लागत आहे ग, असे म्हणत तिच्या मानेवर एक छोटंसं चुंबन घेतला आणि हलकेच चावला. डोळे बंद करून अदिती त्या प्रेमाचा आनंद घेण्यापूर्वीच त्याने हलकेच चावल्यामुळे डोळे उघडून अर्जुन म्हणत ती कोटी कोटी रागवली. तिला आणखी घट्ट मिठी मारत अर्जुन म्हणाला, सकाळपासून मी माझं संयम सांभाळून दमलोय अदिती. देवळात जायचं आहे म्हणून मी स्वतःवर खूप नियंत्रण ठेवलं, पण आता यापुढे जमणार नाही, असे म्हणत त्याने तिला स्वतःकडे वळवले आणि तिचे ओठ हळूच आपल्या ताब्यात घेतले. अदिती सुद्धा आपल्या नवऱ्याचा मऊ स्पर्शाला प्रतिसाद देऊ लागले. दोघंही एकमेकांना उत्तेजित करत चुंबनांच्या धुंदीत वाहून गेले. बऱ्याच मिनिटापर्यंत चाललेल्या ह्या दीर्घ चुंबनामुळे जेव्हा अदितीला श्वास घेणे कठीण झाले, तेव्हा ती सुटण्यासाठी थोडी धडपडली. अर्जुनने हळूच तिचे ओठ सोडले आणि आपले कपाळ तिच्या कपाळाला टेकवले. वेगाने श्वास घेणाऱ्या अदितीच्या पाठीवरून हात फिरवत तो तिला शांत करू लागला. थँक्यू अदिती, या अप्रतिम चुंबनांसाठी, असे म्हणत त्याने तिच्या कपाळावर एक चुंबन घेतला. नाही अर्जुन, प्लीज, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर लग्न करून घ्या. मला लवकरात लवकर तुमची बनवून घ्या, असे बोलून तिने लाजून आपल्या पापण्या झुकवल्या. तिचे बोलणे ऐकून आणि समजून घेत अर्जुनने तिचा चेहरा आपल्या हाताच्या तळहांमध्ये पकडला आणि म्हणाला, लवकरात लवकर लग्न करूया अदिती. मलाही तुझ्याशिवाय राहत नाहीये. 2 वर्ष तुझ्यापासून लांब राहिलो ते पुरे झाले. आता तर आयुष्यावरूनच जीव उडाला आहे, असे तो म्हणाला. अर्जुन, आता आधी लग्नाची तारीख काढूया, त्यानंतर तुमच्या ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनाबद्दल विचार करा. सायली पण आता बरी झाली आहे. सासू सासऱ्यांच्या लग्न सुद्धा झाले. आपल्या लग्नाआधी ज्वेलरी शॉप सुरू करूया आणि मग लग्न करूया, असे तिने सुचवल्यावर त्यानेही तिचे म्हणणे मान्य केले. अदितीच्या गळ्यात हार घातल्यासारखे हात टाकत तो म्हणाला, येस माय लॉर्ड, तुम्ही म्हणाल तसेच होईल, असे म्हणत त्याने तिच्या कपाळावर मुक्का घेतला. आता तुम्ही बाहेर गेलात तर मी सुद्धा कपडे बदलून उरलेली कामे बघू शकेन. बिचाऱ्या तुळसा मावशी एकट्याच सगळे सांभाळत आहेत, असे तिने सांगताच तिच्या गालावर चुंबन घेत तो ठीक आहे म्हणाला. तो खोली बाहेर आला आणि विठ्ठल काही काम असेल तर सांगा, असे विचारून त्यांच्यासोबत कामाला लागला. संध्याकाळच्या वेळी घरात आलेल्या अर्जुनला मॅनेजर मूर्ती यांनी फोन करून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. तेव्हा अर्जुन म्हणाला, सर, उद्याचा एक दिवस कसा तरी सांभाळा. परवाच्या दिवशी सगळ्या मीटिंग ठरवा, मी स्वतः येऊन बोलतो. तसेच जर व्हिडिओ कॉलद्वारे काही मीटिंग असेल तर अजून अर्धा तासाने फिक्स करा, मी बोलतो, असे सांगितल्यावर मूर्ती यांनी सुद्धा संध्याकाळी 7 वाजता एक मीटिंग फिक्स केली.
अर्जुनचे बोलणे ऐकून अदितीला त्याच्या बिझी शेड्यूलची कल्पना आली. त्यावेळी मी जेव्हा बेंगळूरला जाईन तेव्हा दादाच्या कंपनीच्या कामासोबतच यांनाही मदत करेन, असा विचार करत तिने कॉफी बनवली आणि अर्जुनला दिली. कॉफी हातात घेत अर्जुन म्हणाला, थँक्यू अदिती, याची खूप गरज होती. कॉफीचा घोट घेत त्याने वेळेकडे पाहिले. मीटिंगची वेळ जवळ आली होती. तो म्हणाला, अदिती, माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, मला डिस्टर्ब करू नकोस. तुम्ही बोललेलं मी ऐकलं अर्जुन, तुम्ही मीटिंग संपवून या. ठीक आहे अदिती, असे म्हणत तिच्या गालावर हलकेच थोपटून तो आपला लॅपटॉप घेऊन घराच्या वरच्या खोलीत गेला, जेणेकरून तिथे कोणीही त्रास देणार नाही. अदितीने सर्वांसाठी कॉफी बनवून आणून दिली. वर्धन आजोबा तोपर्यंत उठून बागेची एक चक्कर मारून आले होते. सगळे घरात एकत्र बसले असल्याचे पाहून त्यांनी आपल्या नातवाकडे लक्ष दिले. तो तिथे दिसला नाही म्हणून कुठे आहे अर्जुन, असे विचारत त्यांनी कॉफी घेतली आणि खाली बसले. आजोबा, त्यांची एक महत्त्वाची मीटिंग आहे म्हणे, म्हणूनच ते वरच्या खोलीत गेले आहेत, अदिती म्हणाली. तेव्हाच अखिलेश आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा मुलाच्या कामाची जाणीव झाली. बाबा, तुमच्या नातवाने सोन्याचं दागिन्यांचे एक नवीन दुकान सुरू केले आहे, पण त्याचे अजून उद्घाटन झालेले नाही आणि ऑफिससुद्धा चालू केले आहे. माझी कंपनी तुमच्या दुसऱ्या मुलाच्या कृपेमुळे बुडायला टेकली होती, पण माझी बायको आणि अर्जुन ह्या दोघांनी मिळून ती वाचवली आणि आपल्या शेकावत घराण्याचे नाव राखले, असे अखिलेश म्हणाले. नातवाच्या ह्या यशाबद्दल ऐकून वर्धन आजोबांना त्याचा खूप अभिमान वाटला. आपल्या मिशीला पीळ देत ते अभिमानाने म्हणाले, शेवटी तो नातं कुणाचा, माझाच ना. सगळेजण असेच काही वेळ गप्पा मारत राहिले. तितक्यात विठ्ठल तिथे आले आणि म्हणाले, बाबा, तुम्ही गुरुजींना बोलायला सांगितले होते ना, ते आले आहेत. त्यावर वर्धन आजोबा म्हणाले, त्यांना आत पाठव विठ्ठल. आत आलेल्या गुरुजींना पाहून अदिती स्वयंपाकघरात गेली आणि तिने त्यांच्यासाठी कॉफी आणून दिली. कॉफी हातात घेत गुरुजी हलकेच हसले आणि म्हणाले, मालक, मला बोलवण्याचे कारण? माझा नातू अर्जुन आणि नात सायली ह्या दोघांचेही त्यांच्या जोडीदारांसोबत लग्न लावून द्यायचे आहे. त्यासाठी जवळची एखादी चांगली मुहूर्त बघा, असे म्हणत वर्धन आजोबांनी त्या 4ही जणांची जन्मतारीख सांगितली आणि कोण कोणाची जोडी आहे हेही स्पष्ट केले. गुरुजींनी त्या 4ही जणांचे कुंडल्या तपासल्या आणि अर्जुन अदिती व विकास सायले या दोन्ही जोड्यांना जुळेल अशी एक तारीख निश्चित केली. ती तारीख आजपासून अगदी 20 दिवसावरच होती. सर्वांना ही तारीख मंजूर आहे का, असे वर्धन आजोबांनी विचारले. तेव्हा सगळ्यांनी होकार दिला. पण तितक्यात अदिती मध्येच बोलली, माफ करा आजोबा, पण काहीही ठरवण्याआधी एकदा तुमच्या नातवाला विचारले असते तर बरे झाले असते. कारण आधीच 2 दिवस सुट्टीवर असल्यामुळे त्यांचे बरेच काम पेंडिंग आहे. त्यांनी हो म्हटले तर आधीच थोडे काम आटपता येईल. अदितीचे हे बोलणे सर्वांना पटले. दुसरीकडे शकुंतला यांच्यासाठी आपल्या मुलीचं लग्नाची ही गोष्ट अगदी नवीन होती. तरीही नंतर बोलूया असा विचार करून त्या शांत राहिल्या. वर्धन आजोबा म्हणाले, गुरुजी, मी विठ्ठलसोबत तुम्हाला दक्षिणा पाठवून देतो, असे म्हणत त्यांनी तुळसा अशी हाक मारली. तुळसाला त्यांचा इशारा समजला. ती देवघरापाशी गेली आणि विड्याची पाने, सुपारी आणि 501 रुपये दक्षिणा विड्याचं पानावर ठेवून त्यांनी ती शकुंतला यांच्या हातात दिली आणि गुरुजींना देण्यास सांगितले. त्यांनी ती गुरुजींना दिली आणि त्यांच्या पाया पडून नमस्कार केला. दक्षिणा स्वीकारून गुरुजी दीर्घ सुमंगली भव असं आशीर्वाद दिला, जो ऐकून शकुंतला यांचे मन सुखावले. रात्री जेवणाची वेळ झाली तेव्हा अर्जुन आपली मीटिंग संपून खाली आला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. त्यावरून अदितीला अर्जुनच्या कामाच्या वर्क प्रेशरची पूर्ण जाणीव झाली आणि तिने स्वतःची घेतलेला निर्णय मनातल्या मनात आणखीनच पक्का केला. अदितीने सर्वांना जेवण वाढले आणि ती एका बाजूला उभी राहिली. सर्वांचे जेवण झाल्यावर वर्धन आजोबांनी गुरुजींनी काढलेली लग्नाची तारीख अर्जुनला सांगितली. थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, ठीक आहे आजोबा, 30 तारीख फिक्स करा.
तोपर्यंत मी माझ्या ऑफिसचे कामसुद्धा संपवून येईन. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी नाश्ता केला आणि ते बेंगळूरच्या दिशेने निघाले. पण अखिलेश आणि त्यांच्या पत्नीने सांगितले, आम्ही अर्जुनच्या लग्नापर्यंत इथेच राहणार आहोत. सध्या सगळेजण आपापल्या कपडे ब्युटिकमध्ये शिवायला देतात ना, हे सगळे तुम्हीच सांभाळून घ्या. मला फक्त एक साडी आणून दिली तरी चालेल, शकुंतला ह्यांनी असे म्हणताच त्या चौघांनीही त्यांचे बोलणे मान्य केले. आणि मुलांना त्रास नको म्हणून रमासुद्धा मी 2 दिवस आराम करून मग बेंगळूरला जाईन असे सांगून काशीपूरमध्येच मुक्काम केले. रविकांत मामासुद्धा आपल्या सासरे बुवांच्या घरी अगदी आनंदात आणि शांततेत होते. दरवेळी जेव्हा ते पौर्णिमासोबत यायचे तेव्हा तिचं अहंकार आणि रुबाब बघण्यातच वेळ जायचा. त्यामुळे त्यांना गावाकडच्या वातावरणाच्या मनापासून आनंद घेता येत नव्हता. पण ह्यावेळी मात्र त्यांचे मन पूर्णपणे शांत होते आणि ते वर्धन आजोबांशी गप्पा मारत होते. अर्जुन कार चालवत असताना अदितीच्या हात पकडून तिच्याशी मस्ती करत होता. अर्जुन, काय ही तुमची मस्ती? नीट बघून कार चालवा ना. तिने खोट्या रागाने त्याला दटावले. पण अर्जुन कुठला ऐकणार होता. तो म्हणाला, अदिती, मला तुला एक नवीन निकनेम द्यायचा आहे ग. सगळेजण आपापल्या बायकोला पिल्लू, सोनू, जानू, हनी असं काहीतरी म्हणतात. मग मी सुद्धा तुला अशाच एखाद्या गोड नावाने हाक मारायला हवी ना? नको अर्जुन, मला माझं हेच नाव आवडतं. कारण जन्मापासून लोकांनी मला माझ्या नावाने हाक मारण्यापेक्षा अपशकुनी किंवा दरिद्री म्हणूनच जास्त बोललं आहे. पण आता जेव्हा सगळे मला माझ्या नावाने हाक मारतात तेव्हा मला वाटतं की माझं नाव किती सुंदर आहे ना. तिचे हे बोलणे ऐकून अर्जुनने अचानक कार थांबवले. काय झालं अर्जुन? अदितीने घाबरून विचारले. अदितीच्या हात घट्ट पकडलेल्या अर्जुनला अचानक आठवले की भूतकाळात त्याने स्वतःसुद्धा अदितीला अनेकदा अपशकुनी म्हणूनच जास्त हिणवले होते. हे आठवून त्याचे मन कटू झाले. तो आतून खचला. ते अदिती, आय एम सॉरी. तुला मी सुद्धा ह्याच नावाने खूप वेळा हाक मारली आहे. त्याचे मन खूप जड झाले होते. अर्जुन, प्लीज त्या वेळेची आठवण काढून मन वाईट करून घेऊ नका ना. तुमच्या जागी जर मी असते तरी कदाचित असेच वागले असते असं मला वाटतं. पण ते दिवस वेगळे होते ना. आता आपण दोघं त्या सगळ्यातून बाहेर पडून खंबीरपणे उभे आहोत. एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं आहे. आणखी काही दिवसात आपलं लग्नसुद्धा होणार आहे. आता जुन्या गोष्टी कशाला काढायच्या, हो ना? पण त्या जुन्या दिवसातून आपण काहीतरी धडा शिकलो, एवढंच पुरेसे आहे असे म्हणत तिने अर्जुनचा हात पकडला आणि त्याच्या हातावर मनापासून चुंबन घेतला. अर्जुनचे मन आता थोडे हलके झाले होते. थँक्स अदिती, यू आर द बेस्ट असे म्हणत त्याने तिच्या गालावरही चुंबन घेतला आणि पुन्हा कार चालवायला सुरुवात केली. दुपारी घरी जाऊन स्वयंपाक करणे आणि जेवणे शक्य होणार नाही ह्याचा विचार अर्जुनने आधीच केला होता. त्याने विकासला फोन करून हेच सांगितले होते. त्या चौघांनी एका हॉटेलपाशी कार थांबवली. तिथे दुपारचे जेवण उरकले आणि ते घरी पोहोचेपर्यंत संध्याकाळचे 4 वाजले होते. संध्याकाळी घरकाम करणारे लोक आले होते. त्यांनी घर स्वच्छ केले. तोपर्यंत अदितीने सर्वांसाठी कॉफी बनवली आणि सायलीसाठी बूस्ट बनवून सर्वांना खाली बोलवले. सगळेजण दुपारी थोडा वेळ झोपले असल्यामुळे अदितीचं आवाज ऐकताच सगळे खाली आले. कॉफी पिता पिता अदितीने हाक मारली, अर्जुन. हां बोल अदिती, अर्जुनने विचारले. ते मी कसेही दादाच्या कंपनीचे अकाउंट्स घरूनच सांभाळते ना. मग मी तुमच्यासोबत तुमच्या कंपनीत येऊन तुम्हाला मदत करू का? गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सुद्धा खूप स्ट्रेस घेताय. माझ्यामुळे तुम्हाला कामात थोडी मदत होईल असे तिने विचारले. अदितीचे हे बोलणे ऐकून अर्जुनला खरोखरच खूप आनंद झाला. आय एम व्हेरी हॅपी अदिती. खरंच मला ह्याची खूप गरज होती. नवीन शोरूम सुरू होईपर्यंत मला सुद्धा खूप काम आहेत, तो म्हणाला. अदिती गालातल्या गालात हसली. विकासला सुद्धा खूप आनंद झाला. मग आपण सगळे मिळून वेळ काढून पुढच्या रविवारी शॉपिंगला जाऊया. तोपर्यंत मी सगळं सांभाळतो
असे विकास म्हणाला आणि त्यावर सर्वांनी संमती दर्शवली. अर्जुन ऑफिसचे काम पाहण्यात व्यस्त झाला. विकास सुद्धा कामात गुंतला. अदिती आणि सायली दोघी मिळून गप्पा मारत मारत रात्रीच्या स्वयंपाक करू लागल्या आणि त्यांनी तो संपवला. सगळ्यांचे एकत्र जेवण झाल्यावर अदिती दूध घेऊन ये असे सांगून अर्जुन आपल्या खोलीत निघून गेला. अदितीने 3 ग्लास दूध गरम केले. तिने सायलीच्या हातात 2 ग्लास दिले आणि म्हणाली, एक विकास दादाला दे आणि एक तुझ्यासाठी. सायली ते दूध घेऊन गेली. अदिती दुसरा ग्लास घेऊन आपल्या होणाऱ्या नवऱ्याला देण्यासाठी त्याच्या खोलीत गेली. तिचीच वाट पाहत बसलेला अर्जुनने ती खोलीत येताच दुधाचा ग्लास टेबलावर ठेवला. त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, आय मिस यू सो मच अदिती. अर्जुन, हा काय नवीनच आहे? मिस करायला? मिस करणे इतके लांब मी कुठे गेले होते? त्याच्या पाठीवरून हात फिरवत तिने विचारले. तिला सुद्धा त्याच्या मिठीतून बाहेर पडायचे नव्हते. एकाच घरात असूनही तू कुठे माझ्या हातात आलीस अदिती? जेव्हा तो एखाद्या लहान मुलासारखा हट्ट करत म्हणाला तेव्हा अदितीला हसू आवरले नाही. हां, हस हस. सगळ्यांचं प्रेम यशस्वी झालं की ते इकडे तिकडे फिरून सेलिब्रेट करतात, डेटवर जातात आणि एकमेकांना समजून घेतात. पण आपण दोघं मात्र असं काहीच करू शकत नाही आहे ना? त्याने हिरमुसून विचारले. अर्जुनला थोडे मागे सारत अदितीने त्याचा चेहरा आपल्या हाताच्या वंजळीत घेतला आणि म्हणाले, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मिस्टर शेखावत, आपण लवर्स नाही आहोत, आपण मॅरिड कपल आहोत. तिच्या हातावर आपला हात ठेवत तो म्हणाला, पण म्हणून काय झालं? आपण विवाहित जोडप्यांसारखं एकत्र कुठे गेलोय का? अर्जुनने विचारले. जेव्हा आपण ह्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला सोबत घेऊन गेलात आणि कपडे घेऊन दिलेत ना. नंतर आपण वकीलच्या ऑफिसमध्ये जाऊन डिवोर्स मागितला आणि तिथून ते तुमच्या फार्म हाऊसवर गेलो होतो, आठवतंय ना? आदिती म्हणाली. तिच्या खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवत तो म्हणाला, तेव्हा आपण दोघं नवरा बायको असूनही ते बाहेरील जगाला दाखवू शकत नव्हतो. पण आता सगळं नीट झालं आहे. मला तुला माझी बायको म्हणून अभिमानाने ह्या जगासमोर आणायचं आहे आणि तुझी ओळख करून द्यायची आहे, असे म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस घेतला. मला सुद्धा तुमच्याशिवाय राहणं कठीण होत आहे अर्जुन. लवकरात लवकर सगळं नीट झालं की झालं, असे ती म्हणाली आणि तिने अर्जुनला घट्ट मिठी मारून त्याचा छातीवर मनापासून चुंबन घेतला. तू अशी जवळ राहिली ना अदिती, की वाटतं वेळ इथेच थांबून जावं, असे म्हणत अर्जुनने तिला आणखीनच स्वतःजवळ घट्ट ओढले. हां, काय मग अर्जुन साहेब, तुमचं पेंडिंग काम करायचं विचार नाही की काय? चला, मी थोडा वेळ तुम्हाला मदत करते. उद्यापासून तर मी तुमच्यासोबत ऑफिसला येऊन मदत करणारच आहे. लग्न होईपर्यंत आपलं कोणतंही काम बाकी राहता कामा नाही, असे म्हणत तिने अर्जुनला दुधाचा ग्लास दिला आणि ती स्वतः त्याच्या शेजारी बसली. दोघांनी मिळून ते दूध पिऊन संपवले आणि त्यानंतर कामाला सुरुवात केली. तिकडे सायली दुधाचा ग्लास घेऊन विकासच्या खोलीत गेली, पण तो तिथे नव्हता. कुठे गेले हे विकास सर, असा विचार करत ती दुधाचा ग्लास घेऊन परत येत होती. तितक्यात तिचे लक्ष टेरेसकडे जाणाऱ्या उघड्या दरवाजाकडे गेले. ओ हो, विकास सर टेरेसवर आहे वाटतं, असं विचार करून ती वर गेली. तिचा अंदाज अगदी बरोबर होता. विकास हात बांधून आकाशाकडे पाहत शांतपणे काहीतरी विचार करत उभा होता. त्याचं शेजारी येऊन उभी राहताच सायलीला जुन्या गोष्टी आठवल्या. यापूर्वी आपण विकासशी किती उद्धटपणे बोललो होतो हे आठवून तिचे मन कटू झाले. पण त्या पाठोपाठ तिने स्वतः विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याची माफी मागितली होती आणि विकासने तिला ज्या चांगल्या प्रकारे सांभाळून घेतले होते ते आठवून तिचे मन थोडे हलके झाले. विकास सर, तिने हाक मारली. त्याने मागे वळून पाहिले आणि एक छान असे हसू देऊन विचारले, तुम्ही इथे? पण लगेचच तिला सायलीने पूर्वी म्हटलेली एक गोष्ट आठवली आणि तो म्हणाला, बोल सायली. सायलीला सुद्धा त्याच्या बोलण्याचं सूर समजला. ती मान खाली घालत म्हणाली, सॉरी, त्या दिवशी मी जे काही बोलले होते
ते तुम्ही अजूनही मनात ठेवून स्वतःला त्रास करून घेत आहात म्हणून. इट्स ओके सायली, आय कॅन अंडरस्टँड, विकास म्हणाला. हे दूध घ्या, वहिनीने दिली आहे, असे म्हणत तिने दुधाचा ग्लास त्याच्या हातात दिला. दोघांनीही शांतपणे ते दूध पिऊन संपवले. त्यानंतर विकास सर ते सायली काहीतरी बोलण्यासाठी चोचरत होती. तिची ही अवस्था पाहून विकासने विचारले, काही सांगायचं आहे का? ते लग्न जसं जसं जवळ येतंय तसं का कोण जाणे थोडं भीती वाटतंय. पण माझ्याशी लग्न केल्यावर भविष्यात तुम्हाला कधीही असं वाटायला नको ना की मी हिच्याशी लग्न कशासाठी केलं. म्हणूनच विचारते, तुम्हाला माझ्यामध्ये काही बदल व्हावा असं वाटतंय का? तसं काही असेल तर सांगा, मी नक्की प्रयत्न करेन, ती म्हणाली. तिच्या अगदी जवळ येत विकासने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाला, या लग्नामुळे तुम्हाला किंवा मला कधीच तसं वाटणार नाही सायली. तुम्ही मला मी जसं आहे तसं स्वीकारा आणि मी तुम्हाला तुम्ही जसा आहात तसाच स्वीकारेन. मनात काही सांगायचं किंवा विचारायचं असेल तर अगदी हक्काने आणि धैर्याने बोला, मी तो पूर्ण अधिकार तुम्हाला देतोय, असे म्हणून त्याने तिचं हातावर आपले ओठ टेकवले. विकासच्या ह्या स्पर्शाने सायलीला अंगावर काटा आल्यासारखे झाले, तरीही तिने विकासपासून दूर जाण्याचा विचार केला नाही. सायलीला अजूनही तसेच जवळ उभे राहिलेले पाहून विकासचे मन सुकावले. त्याने तिला हळूच स्वतःकडे वरून मिठीत घेतले. तेव्हा सायलीने सुद्धा त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या हृदयाचे ठोके खूप वेगाने पडत होते आणि सायलीची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती. दोघेही हे जग पूर्णपणे विसरून गेले होते. सायलीला विकासच्या मिठीत एक वेगळी शांतता आणि सुख जाणवत होते. दोघांपैकी कोणाचेही एकमेकांच्या मिठीतून बाहेर पडण्याचे मन होत नव्हते. त्या थंडगार हवेत ते स्वतःला विसरून गेले होते. तितक्यात विकास भानावर आला आणि त्याने हळूच हाक मारली, सायली. ती सुद्धा जणू एखाद्या स्वप्नाळू दुनियेत असल्यासारखी फक्त म्हणाली, हां. ते उद्या आपण दोघं कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का, त्याने विचारले. विकासला सायलीला आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे होते. आता कुठे? सायली भानावर आली आणि विकासने आपल्याला काय विचारले आहे हे तिच्या लक्षात आले. ती म्हणाली, ते तुम्हाला सुद्धा ऑफिसमध्ये खूप काम आहे ना विकास सर, आधी ते संपवून घ्या. कसंही आपल्याला शॉपिंगला जायचंच आहे ना, तेव्हा गेलं तरी चालेल. आपल्यामुळे त्यांच्या कामात अडथळा येऊ नये असा तिचा विचार होता. विकासला तिची भावना समजली. आपल्या होणाऱ्या बायकोसाठी 1-2 तास काढणे त्याच्यासाठी अजिबात कठीण नव्हते. पण सायलीने असे म्हटल्यावर तो पुन्हा कसं विचारणार? ओके, तो म्हणाला. पण सायलीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं. सायली, दूध घ्या आणि झोपा. सकाळी ऑफिसला जायचं आहे ना? जेव्हा तिने असे विचारले तेव्हा हो म्हणत त्याने उरलेले दूध पिऊन घेतले आणि अनिच्छेने आपल्या खोलीत निघून गेला. बेडवर झोपल्यावर सुद्धा त्याला सायलीला मिठीत घेतलेले ते क्षण वारंवार आठवत होते. तुझ्या मनात जागा मिळवून तुझ्या प्रेमाचं हकदार बनवून माझ्या हृदयाचा राजवाड्यात तुला माझी राणी बनवेन सायली. आय लव्ह यू, असे स्वतःशीच पुटपुटत तो झोपी गेला. मध्यरात्री 1 वाजेपर्यंत अर्जुन आणि आदिती दोघं मिळून काम करत होते. कितीही काम केलं तरी ते संपतच नव्हतं. एवढं जास्त काम बाकी होतं. अर्जुन प्रोजेक्टच्या फाईल तपासून त्यावर सह्या करत होता, तर अदिती अकाउंटच्या फाईल्स चेक करून अर्जुनला सही करण्यासाठी पुढे देत होती. अर्जुन, आता माझ्याने अजिबात होत नाहीये, मी झोपते, अदिती दमून म्हणाली. अर्जुनला सुद्धा कार ड्राईव्ह करून आल्यामुळे आणि सतत काम केल्यामुळे कधी एकदा झोपतोय असं झालं होतं. पण उद्याचं महत्त्वाच्या फाईल्स तरी तयार करून ठेवाव्यात म्हणून तो काम करत बसला होता. आता बऱ्यापैकी काम झालं असल्यामुळे तो म्हणाला, ठीक आहे अदिती, तू झोप, मी सुद्धा झोपतो आता. त्याने सगळ्या फाईल्स आवरून ठेवल्या. उद्या ऑफिसला घेऊन जाण्याच्या फाईल्स एका बॅगेत भरल्या आणि बाकीच्या फाईल्स दुसऱ्या बॅगेत टाकल्या. अदितीला उठून उभं राहिलेलं पाहून तो म्हणाला, अदिती, तू इथे झोपू शकतेस ना? प्रॉमिस, मी काहीच मस्ती करणार नाही. त्याच्या जवळ येत अदिती म्हणाली, माय डिअर हवी, घरात आपल्याला स्वातंत्र्य दिलंय म्हणून त्याचं
असं वाटेल तसं फायदा घेणं काही चांगली गोष्ट नाही. सो आपण दोघं पुन्हा एकदा मोठ्यांचं साक्षीने आपलं लग्न होईपर्यंत आपण थोडे लांब राहिलो तर ते आपल्या दोघांसाठीच चांगलं आहे. शेवटी अग्नी आणि लोणी एकत्र आले तर लोणी वितळल्याशिवाय कसं राहील, असे म्हणत तिने त्याच्या गालावर एक चुंबन घेतला आणि स्वतःला आवरातोड असे सांगून ती जाऊ लागली. पण तिने पाऊल पुढे टाकण्यापूर्वीच अर्जुनने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे वळले आणि तिच्या संमतीची वाट न पाहता तिचे ओठ आपल्या ओठात घेतले. सुरुवातीला अदितीने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या नवऱ्याचं त्या मदाळ आणि मऊ स्पर्शाचं जादूत ती हळूहळू हरवून गेली. तिने सुद्धा त्या चुंबनात स्वतःला झोकून दिले. तिचा हात त्याच्या पाठीवर आणि केसांमध्ये घट्ट रोवला गेला होता, तर अर्जुनने अदितीच्या नाजूक कमरेभोवती आपला हात वेढला होता. कितीतरी वेळ ते दोघे त्या प्रेमाच्या धुंदीत तरंगत होते. जेव्हा श्वास घेणे कठीण झाले तेव्हा दोघे थोडे मागे सरकले. अर्जुनने तिला पुन्हा जवळ ओढले आणि तिचे कपाळ आपल्या कपाळाला टेकवून म्हणाला, आय लव्ह यू अदिती. अदितीने सुद्धा आपला श्वास सावरत अर्जुनला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, आय लव्ह यू टू मिस्टर नवरोबा. अदितीचे असे बोलणे ऐकून अर्जुनला खूप आनंद झाला. त्याने तिच्या कपाळावर एक दीर्घ चुंबन घेतला आणि म्हणाला, सकाळी जरा आरामात उठ, नाश्ता आपण बाहेरूनच मागवून घेऊया. असे सांगून तो तिला तिच्या खोलीपर्यंत सोडून आला आणि स्वतःच्या खोलीत येऊन झोपला. खूप वेळ काम केल्यामुळे आणि कार चालवल्याचं थकव्यामुळे दोघांनाही काही वेळातच खूप गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीच्या वेळी आदितीला जाग आली. अर्जुनने आदल्या दिवशी नाश्ता हॉटेलमधून मागवू असे सांगितले होते, तरीही तिला जास्त वेळ झोपून राहणे पटले नाही. ती उठली, तिने आंघोळ उरकली आणि नेहमीचे कपडे घालून ती खाली आली. तोपर्यंत घरकाम करणारी येऊन घर झाडून पुसून स्वच्छ केले होते. आदितीने अंगणात रांगोळी काढली, फुले आणून पूजा उरकले आणि स्वयंपाकघरात येऊन स्वतःसाठी आणि त्याच्या भाऊ विकासाठी कॉफी बनवले. अर्जुनसाठी ग्रीन टी आणि सायलीसाठी बूस्ट घेऊन ती वर गेली. सगळ्यांना त्यांचे पेय दिल्यानंतर ती शेवटी अर्जुनला ग्रीन टी देण्यासाठी त्याच्या खोलीत आली. तिकडे सायलीने आपले बूस्ट पिऊन संपवले. ती लवकर फ्रेश होऊन अदितीला नाश्ता बनवायला मदत करावी ह्या विचाराने वॉशरूममध्ये गेले. अदिती अर्जुनच्या खोलीत आली आणि म्हणाली, गुड मॉर्निंग पतिदेव. लवकर उठा, तुमचं वर्कआउट संपवून ऑफिसला जायची तयारी करा. असे म्हणत तिने त्याच्या खोलीचे पडदे बाजूला केले, जेणेकरून बाल्कनीतून ताजी हवा आत येईल. अर्जुनने हळूच डोळे उघडले आणि डोळे चोळत कुशी बदलली. हे पाहून अदिती अर्जुन अशी हाक मारत त्याच्या शेजारी येऊन बसली. अर्जुन जणू त्याच संधीची वाट पाहत होता. त्याने लगेचच अदितीला ओढून स्वतःवर पाडले आणि तिने काही बोलण्यापूर्वीच तिचे तोंड दाबून तिचे हसू रोखले आणि तिने काही बोलण्यापूर्वीच तिला स्वतःवर ओढून घेतले. तिच्या गळ्यात स्वतःचा चेहरा लपवत तो म्हणाला, गुड मॉर्निंग वैपी. आणि त्याने तिच्या गळ्यावर आपले ओठ टेकवले. सकाळी अशी सुक्की सुक्की विश करायची नसते, समजलं ना, असे तो म्हणताच अदिती लाजेने लाल झाली. झालं आता, पुरे करा हे सगळं. लवकर फ्रेश व्हा आणि कामाला लागा. आज आपण दोघं एकत्र ऑफिसला जाणार आहोत, ती म्हणाली. ओके बॉस, तुम्ही सांगितल्यावर मी नाही म्हणू शकतो का? आपण नक्की एकत्र जाऊया. तसंच ऑफिसमध्ये सगळ्यांना आपल्या लग्नाची तारीख सांगून आमंत्रण देऊया, अर्जुन म्हणाला. अदितीला सुद्धा त्याची कल्पना आवडली. ठीक आहे हो पतिदेव, असे म्हणत तिने अर्जुनचे नाक हलकेच ओढले आणि तिथून खाली पळाली. अदिती स्वयंपाकघरात आली तोपर्यंत सायली सुद्धा तिथे आली होती. दोघींनी एकमेकांकडे पाहून छान असे हसू दिले आणि नाश्त्याच्या तयारीला लागल्या. घरात फारसं भाज्या नसल्यामुळे त्यांनी साधेपणाने उपमा आणि शिरा बनवला. अर्जुन आणि विकास दोघंही नाश्त्यासाठी तयार होऊन खाली आले. नाश्त्याचं टेबलवर सायली यांनी विकासची नजर एकमेकांची भेटली. विकासने रात्री गच्चीवर विचारलेला तो प्रश्न आठवून सायलीचे गाल लाजेने गुलाबी झाले.
अदितीने सगळ्यांच्या ताटात गरमागरम उपमा आणि शिरा वाढला. स्वतःसाठी सुद्धा घेतला आणि ती सगळ्यांसोबत खायला बसली. सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर त्यांनी उष्टी भांडी सिंकमध्ये ठेवली आणि घरकाम करणारी ती धुवायला सुरुवात केली. अर्जुनाने विकासला कॉफी बनवून दिल्यानंतर अदिती स्वतः ऑफिसला जाण्यासाठी तयार व्हायला आपल्या खोलीत गेली. विकास आणि अर्जुन गप्पा मारत मारत कॉफी पिऊन संपेपर्यंत इकडे सायली आणि अदिती दोघीही तयार होऊन खाली आल्या. तोपर्यंत घरकाम करणाऱ्यांचे भांडी घासण्याचे काम संपले होते. त्यामुळे घर व्यवस्थित लॉक करून सायलीने एक चावी स्वतःकडे घेतली आणि अदितीने दुसरी चावी घेतली. विकास ऑफिसला जाताना वाटेत सायलीला तिच्या ज्वेलरी डिझायनिंगच्या क्लासपाशी ड्रॉप करणार होता. अशा प्रकारे दोन्ही जोडपे आपापल्या जोडीदारासोबत कारमध्ये बसून निघाले. अदिती जवळपास 2 वर्षानंतर अर्जुनच्या कंपनीत जात होती. तिच्या मनात भूतकाळात तिला मदत करणारे विक्रम आणि राधा आठवले. तिने कार चालवणाऱ्या अर्जुनला त्यांच्याबद्दल विचारले. त्याने कार ड्राईव्ह करतच उत्तर दिले, हो, ते दोघं अजूनही माझ्याच कंपनीत काम करत आहेत. हे ऐकून अदितीचा आनंद गगनात मावेनासा झाला. मी कधी एकदा तिथे पोचते आणि राधा दिदींशी गप्पा मारते असे तिला झाले होते. अर्जुनने कार पार्किंगमध्ये लावली आणि लिफ्टने तो आपल्या केबिनमध्ये पोचला. त्याच्या मागून अदितीसुद्धा त्याच्या मागून केबिनमध्ये जात होती. ऑफिसमध्ये अर्जुनला येताना पाहून सर्व कर्मचारी आपापल्या जागेवर उभे राहिले आणि त्याला विश करू लागले. पण त्याचवेळी त्यांची नजर अदितीकडे सुद्धा वळत होती. यामुळे अदितीला थोडे अवघडल्यासारखे वाटू लागले. हे अर्जुनच्या लक्षात आले. तो आपल्या केबिनजवळ येऊन उभा राहिला आणि त्याने आपल्या भरधास्त आवाजात म्हटले, अटेन्शन एव्हरीवन. त्याने सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. सगळेजण उभे राहून अर्जुन काय बोलणार याची वाट पाहू लागले. नेमके त्याच वेळी ऑफिसमध्ये आत येत असलेल्या विक्रमला सुद्धा अदिती दिसली आणि त्याला खूप आनंद झाला. गेल्या 2 वर्षांपासून तिच्याबद्दल कुणाकडे चौकशी करावी हे त्याला समजत नव्हते. त्यामुळे आज तिला अचानक समोर पाहून त्याच्या मनाला खूप शांतता मिळाली. आता अजिबात उशीर न करता मी तिच्यावरचं माझं प्रेम व्यक्त करेन आणि लवकरात लवकर तिच्याशी लग्न करेन असा विचार त्याने मनात केला. पण तिच्या समोर उभ्या असलेल्या अर्जुनकडे अजिबात लक्ष न देता तो थेट अदिती जवळ आला आणि म्हणाला, हाय अदिती, कुठे गायब झाली होतीस ग एवढी वर्ष? आधीपेक्षा तू आता खूपच मॅच्युअर दिसते आहेस. विक्रमचे ते बोलणे ऐकून अदितीला मात्र खूपच अवघडल्यासारखे झाले. तिच्या चेहऱ्यावरचं मुसमुसलेला भाव स्पष्ट दिसत होता. ती मनातल्या मनात विचार करू लागली, मी या ऑफिसमध्ये काम केलं ते फक्त काही दिवस. असं असताना हा मला इतका मिस कसं काय करत होता असा अदितीने मनातल्या मनात विचार केला. पण तिने विक्रमच्या प्रश्नांना काहीच उत्तर दिले नाही. त्याऐवजी ती शांतपणे अर्जुनच्या शेजारी येऊन उभी राहिली. विक्रमचे ते प्रश्न ऐकून अर्जुनला सुद्धा खूप आश्चर्य वाटले होते. कारण विक्रमने आजपर्यंत कोणत्याही मुलीशी कधीच इतक्या आपुलकीने आणि एवढ्या चांगल्या प्रकारे संवाद साधला नव्हता. त्यातल्या त्यात 2 वर्षानंतर आलेल्या अदितीशी तो असं का बोलतोय असं विचार त्याच्या मनात आला. पण ही माझी बायको आहे हे समजल्यावर त्याच्या बोलण्याचा सूर नक्कीच बदलेल असा विचार करून अर्जुनने आपला गळा काकरला. गाईज, आय हॅव अन अनाउन्समेंट असे म्हणत त्याने आपल्या शेजारी उभ्या असलेल्या अदितीचा हात हातात घेतला आणि पुढे म्हणाला, सी इज माय वाईफ मिसेस अदिती अर्जुन शेखावत. आमचे लग्न 2 वर्षापूर्वीच झाले आहे. पण काही कारणांमुळे आम्ही ही गोष्ट कुणाशीही शेअर केली नव्हती आणि आता आम्ही पुन्हा एकदा आमच्या गावी मोठ्यांच्या संमतीने आणि त्यांच्या साक्षीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही सर्वांनी तिथे येऊन आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तसेच गावाला जाण्यासाठी बसची व्यवस्थासुद्धा कंपनीकडून केली जाईल असे सांगून त्याने सर्वांना थँक्स म्हटले
आणि तो अदितीला घेऊन आपल्या केबिनमध्ये निघून गेला. अर्जुनचे ते बोलणे ऐकून विक्रमचे हृदय जणू पिळून निघाल्यासारखे झाले. मी ज्या मुलीवर प्रेम केले तिचे आधीच लग्न झाले आहे का? याचा अर्थ मी एका विवाहित मुलीच्या प्रेमात पडलो. दुसऱ्या कोणाच्या तरी पत्नीवर मी प्रेम केले का? ह्या विचाराने त्याचे मन आतून कचले. त्याला आज ऑफिसमध्ये काम करावेसे वाटले नाही, म्हणून तो सुट्टी घेऊन तिथून निघून गेला. तिकडे आपल्या केबिनमध्ये आल्यावर अर्जुनने अदितीला मागून घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, मला आता किती आनंद होतोय माहीत आहे का अदिती? मी जेव्हापासून तुझ्यावर प्रेम करायला सुरुवात केली तेव्हापासून खरोखरच अशा एका दिवसाची वाट पाहत होतो आणि अखेर आज तो दिवस सत्यात उतरला. त्याच्या हातावर आपला हात ठेवत अदिती सुद्धा खूप आनंदी झाली होती. हो अर्जुन, मला सुद्धा खूप खूप आनंद झाला आहे. मोठ्यांच्या साक्षीने आपले लग्न झाले की माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होईल. तिचे हे बोलणे ऐकून अर्जुनने तिच्या गळ्यावर एक छोटासा चुंबन घेतला आणि म्हणाला, माझी तर ह्यापेक्षाही मोठी आणि खूप स्वप्ने आहेत अदिती. आपले लग्न व्हायला हवे, मग आपली पहिली रात्र, असे म्हणत तिच्या पाठीवर चुंबन घेत त्याने तिला पुन्हा घट्ट मिठीत ओढले. पुढे तो म्हणाला, मला तुझ्यासारखी एक गोंडस मुलगी आणि माझ्यासारखं एक उद्धट अहंकारी लहान अर्जुन हवा आहे. मग त्या मुलांसोबत मला एक मिनिटही न सोडता वेळ घालवायचा आहे. एक चांगला नवरा बनायला मी आधीच खूप उशीर केला आहे, म्हणूनच मला आता एक खूप चांगला बाबा बनायचे आहे. असे म्हणत त्याने अदितीला स्वतःकडे वळवून तिच्या गालावर चुंबन घेतला. पुरे पुरे पतिदेव, हे ऑफिस आहे, आपली बेडरूम नाही, अदिती म्हणाली. त्यावर बेडरूममध्ये तरी तू मला कुठे काय करू दिलंस? असे अर्जुन हळूच पुटपुटला. त्याचे बोलणे अदितीच्या कानावर अगदी बरोबर पडले होते. तरीही तिने मुद्दाम काय म्हणालात असे विचारले. त्यावर तो सारवासारव करत, काही नाही ग अदिती. ठीक आहे, आता कोणत्या फाईल्स बाकी आहेत त्या काढून ठेवा, मी आपल्या दोघांसाठी कॉपी घेऊन येते. मग आपण कामाला सुरुवात करूया. मला आज थोडं लवकर घरी जावं लागेल. दादाच्या कंपनीचे अकाउंटसुद्धा बघायचे आहेत, अदिती म्हणाली. अर्जुनने तिचे बोलणे मान्य केले आणि तो कामाच्या फाईल्स काढू लागला. अदिती दोघांसाठी मस्त गरमागरम कॉफी घेऊन आली. कॉफी पिता पिता त्यांनी कोणत्या दिवसापासून लग्नाची शॉपिंग सुरू करायची त्याचे नियोजन केले आणि मग कामात गढून गेले. दोघंही कामात इतके मग्न झाले होते की दुपारच्या जेवणाची वेळ कधी झाली हे त्यांच्या लक्षातच आले नाही. दुपारच्या वेळी जेव्हा शकुंतला यांनी फोन करून दोघांनी जेवण केलं का असं विचारलं, तेव्हा कुठे त्यांच्या लक्षात आलं की दुपार होऊन गेली आहे. हो आई, झालं जेवण, आम्ही दोघं कामात होतो, असं सांगून अर्जुनने फोन ठेवला आणि त्याने कॅन्टीनमध्ये फोन करून दोघांसाठी जेवण आणायला सांगितले. त्यानंतर त्याने अदितीच्या हातातील फाईल बाजूला घेतली आणि तिला आपल्या प्रायव्हेट केबिनमध्ये घेऊन आला. त्याने तिला तिथे बेडवर बसवले. स्वतःचा कोट काढला आणि शर्टची वरची 2 बटणे सैल केली. तो तिच्या शेजारी आडवा झाला आणि त्याने अदितीला आपल्या छातीवर झोपून घेतले. अदिती, फक्त 2 मिनिटे डोळे मिटून आराम कर, तो म्हणाला. फाईल्समधील बारीक बारीक अक्षरे सतत पाहिल्यामुळे अदितीचे डोळे आधीच खूप थकले होते. त्यामुळे अर्जुनने सांगताच तिने डोळे मिटून घेतले. त्याला जवळ घेताच तिच्या मनाला खूप शांतता मिळाली. अदिती अर्जुनच्या छातीवर हलकेच हात फिरवत डोळे मिटूनच म्हणाली, आत्ता अचानक आरामची काय गरज पडली? त्यावर तो म्हणाला, दुपार झाली तरी माझ्या लाडक्या बायकोला भूक लागली नव्हती ना, म्हणून मी स्वतः जेवण ऑर्डर केलं आणि तुला थोडा वेळ आराम मिळावं म्हणून इथे घेऊन आलो. त्याने असे म्हणताच अदितीला सुद्धा जाणवले की खरोखरच तिला खूप भूक लागली आहे. हो अर्जुन, मला पण आता खूप भूक लागली आहे, ती म्हणाली. हे ऐकून तो घालातल्या घालात हसला आणि त्याने अदितीच्या डोक्यावर एक चुंबन घेतला. मी जेवण ऑर्डर केलं आहे, दोघं मिळून जेवूया, तो म्हणाला. तोपर्यंत कॅन्टीनमधील लोकांनी जेवण आणून ठेवले होते
अर्जुनने दोघांचे जेवण केबिनच्या बाल्कनीमध्ये असलेल्या एका छोट्याशा डायनिंग टेबलावर आणून ठेवले. अदिती हात धुवून टेबलापाशी येऊन बसली. दोघांनी गप्पा मारत मारत दुपारचे जेवण केले. थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. संध्याकाळी 4च्या सुमारास अदितीने दोघांसाठी कॉफी बनवली. अर्जुनला सुद्धा ह्यावेळी कॉफीची खूप गरज होती. कॉफी पिऊन झाल्यावर अदिती म्हणाली, अर्जुन, मी घरी जाऊ का? रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे आणि दादाचं कंपनीचे कामही बाकी आहे. यावर अर्जुन आधी काही बोलला नाही, पण मग म्हणाला, ठीक आहे जा, पण आज रात्री आपण दोघं डिनरसाठी बाहेर जाणार आहोत. अदितीने विचारले, पण विकास आणि सायली? त्यावर त्याने उत्तर दिले, आपण परतताना त्यांच्यासाठी जेवण पॅक करून घेऊन येऊया. अदितीने त्याचे म्हणणे मान्य केले आणि ती निघण्यासाठी तयार झाली. पण सकाळपासून तिला मूर्ती काका कुठेच दिसले नव्हते. ती त्यांना शोधत असतानाच मूर्ती काका बाहेरून ऑफिसमध्ये येताना दिसले. त्यांना पाहताच मामा म्हणत तिने त्यांना घट्ट मिठी मारली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत मूर्ती काका म्हणाले, कशी आहेस बाळा? किती दिवस झाले तू आमच्या घरी आलीच नाहीस. तुझी मामी माणसा तुझी खूप आठवण काढत होती. हो मामा, मला पण घरी यायचं आहे, पण इथे खूप काम बाकी आहे आणि त्यात पुढच्या आठवड्यात लग्नसुद्धा आहे ना, अदिती म्हणाली. त्यावर मूर्ती काका हसून म्हणाले, हो, अर्जुनने आम्हाला सांगितले आहे. दोघांमध्ये आणखी काही वेळ गप्पा झाल्या. शेवटी अदितीने मी अर्जुनसोबतच घरी येईन असे सांगून निरोप घेतला आणि ती तिथून निघाली. संध्याकाळी 5 वाजता सायलीने तिचा क्लास संपवला. घरी जाण्यासाठी निघताना तिला आदल्या दिवशी रात्री विकासने गच्चीवर सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. तिने मनातल्या मनात काहीतरी विचार केला आणि कॅब बुक करून ती तिथून निघाली. तिकडे विकास आपल्या ऑफिसचं कामात पूर्णपणे मग्न झाला होता. त्याची कंपनी खूप मोठी नसली तरी अगदी लहानही नव्हती, पण त्याला काम जास्त दिवस बाकी ठेवण्याची सवय नव्हती. तो सगळे काम वेळेवरच संपवून टाकायचा. याचा अर्थ त्याला काम नव्हते असे नाही, त्याच्याकडेही भरपूर काम असायचे. अरे बापरे, काम करून करून पार दमलो. आता 1 कप कॉफी मिळाली असती तर हे डोकं दुखायचं जरा कमी झालं असतं, असे स्वतःशीच पुटपुटत त्याने शिपायाला फोन केला आणि कॉफी आणायला सांगितली. तेवढ्यात एक्सक्यूज मी, मे आय कम इन सर, असा एक आवाज दारापाशी आला. विकासने फाईल्सकडे पाहताच आपल्या नेहमीचा गंभीर आवाजात म्हटले, कम इन. त्याचा असा इतका गंभीर आणि खडक आवाज तिने पहिल्यांदाच ऐकला होता. आत आलेल्या व्यक्तीने सर, युअर कॉफी असे म्हणत कॉफीचं कप त्याच्या समोर धरला. त्यावर विकास म्हणाला, मी तर शिपाईला कॉफी आणायला सांगितली होती ना, ही कोण लेडीज आहे? असा विचार करत त्याने मानवर करून पाहिले आणि त्याला मोठा धक्का बसला. कारण तिथे आलेली व्यक्ती दुसरी कोणी नसून विकासचे स्वीट हार्ट सायली होती. अरे सायली, व्हॉट अ सरप्राईज, असे म्हणत तो लगेच जागेवरून उठला आणि त्याने तिला सोफ्यावर बसवले. त्यावर ती म्हणाली, विकास सर, तुम्हीच म्हणालात ना आज डिनरला जाऊया म्हणून. सो माझा क्लास पण लवकर संपला, म्हणून तुम्हाला सरप्राईज द्यावं या विचाराने मी थेट इथेच आले. ओके, पण तू स्वतः कॉफी का घेऊन आलीस? त्याने विचारले. मी काही कॉफी बनवून आणली नाहीये. मी जेव्हा केबिनच्या दारापाशी आले तेव्हा शिपाई कॉफी घेऊन येत होता. सो मी त्याच्याकडून कप घेतला आणि तुम्हाला दिला, बस एवढंच, ती म्हणाली. तेवढ्या शिपाईने आत येऊन सोफ्यावर आणखी 1 कप कॉफी ठेवली. दोघंही एकत्र बसून कॉफी पिऊ लागले. केबिनमध्ये दोघांच्यामध्ये काही वेळ शांतता पसरली होती, पण त्या शांततेतही एक वेगळाच गोडवा आणि सुख जाणवत होते. दोघांनी कॉफी पिऊन संपवल्यानंतर विकासने सायलीच्या चेहऱ्याकडे पाहत विचारले, बरं मग कसं चाललंय तुझं कॉलेजचा क्लास? हां, छान चाललाय. अजून 1-2 महिन्यात माझं कोर्स संपेल. त्यानंतर दादाच्या ज्वेलरी शॉपसाठी ज्वेलरी डिझाईन करायची, बस एवढंच, ती म्हणाली. हे ऐकून छान वाटलं, विकास म्हणाला. आता सायलीला, आपण इथे नक्की कोणत्या कारणासाठी आलो आहोत
हे कसे सांगावे हे समजत नव्हते, म्हणून ती गप्प बसून राहिली. शेवटी विकासनेच स्वतःहून पुढे होत विचारले, सायली, काही बोलायचं होतं का? ते तुम्ही काल विचारलं होतं ना, बाहेर कुठे फिरायला जायचं का म्हणून, त्यासाठी. तिला पुढे काय बोलावे हे सुचेनासे झाले आणि ती अडकळली. हे पाहताच विकासने लगेचच तिच्या हात हातात घेतला आणि खरंच का असे डोळ्यानेच विचारले. त्यावर सायलीने होकारार्थी मान डोलावली. थँक्स सायली, असे म्हणत त्याने आपला मोबाईल काढला आणि सायलीच्या सांगण्यावरून एका छान असा रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक केले. त्याला होणारा आनंद पाहून सायलीला वाटले की आपले इथे येणे स्वार्थकी लागले. सायली, थोडं काम बाकी आहे, ते संपवून घेतो, विकास म्हणाला. त्यावर ती म्हणाली, तुम्ही तुमचं काम आरामात करा, माझं पण एक असाइनमेंट आहे, ते मी संपवून घेते, असे सांगून तिने बॅगमधून ड्रॉइंग बुक काढले आणि ती स्केचिंग करत बसले. पण विकासला मात्र आता तितक्या सहजतेने काम करणे जमत नव्हते. तो मिनिटाला दोनदा सारखं सायलीकडे पाहत काम करत होता. सायलीला हे समजत होते, तरीही ती आपल्या कामात मग्न असल्यासारखे दाखवून गप्प बसली. कारण आता मानवर करून विकासकडे पाहिले तर दोघांनाही अवघडल्यासारखे वाटेल याची तिला जाणीव होती. तेवढ्यात सायलीच्या फोनची रिंग वाजले. तिने फोन उचलला आणि म्हणाले, बोला वहिनी. थोडा वेळ बोलल्यानंतर ती लाजत म्हणाली, हो वहिनी, आमच्यासाठी पण जेवण बनवू नका, मी तुमच्या दादाच्या ऑफिसमध्ये आहे. पलीकडून अदितीने तिला नक्कीच काहीतरी चिडवले असावे, कारण सायलीचे गाल लाजेने फार लाल झाले. ती म्हणाली, ची, जावई वहिनी, बाय, आणि तिने फोन कट केला. घरी आल्यावर अदितीने सायलीला फोन करून थोडे चिडवले आणि मग फ्रेश होण्यासाठी ती वॉशरूममध्ये गेली. आंघोळ आटपून आल्यावर तिने हेअर ड्रायरने आपले केस सुकवले आणि कपडे कपाटातून काढण्यासाठी ती पुढे आली. अदिती बेंगळूरला असल्यापासून मानसा मम्मीसोबत फक्त एकदा शॉपिंगला गेली होती. त्या व्यतिरिक्त तिला कुठे जाता आले नव्हते. आता तिने मानसा मम्मीने तिच्यासाठी निवडलेला एक ड्रेस काढून पाहिला. अशा प्रकारचे कपडे ती न्यूयॉर्कमध्ये असतानाच घालायची. भारतात आल्यापासून तिने असे कपडे घातले नव्हते. अर्जुन काय म्हणेल कोण जाणे, असा विचार करत तिने तो ड्रेस घातला. कमरेपर्यंत असणाऱ्या आपल्या केसांना जेल लावून कालच्या बाजूने हलके कुरळे केले आणि केस सेट करण्यासाठी हेअर स्प्रे मारला. गळ्यात घातलेली सोन्याची नाजूक चेन तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत होती. कानात साधे छोटे टॉप्स घातले. एका हातात ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात विकासदादाने आणून दिलेले घड्याळ घातले. शेवटी परफ्यूम मारून ती परफेक्ट असे स्वतःशीच पुटपुटली. जशी ती मागे वळली तसा तिचा मनाचा राजा म्हणजे अर्जुन दरवाजाला रेलून हात बांधून एकटक तिच्याकडेच पाहत उभा होता. तिचा तो पांढऱ्या रंगाचा फ्रॉक होता, ज्यावर निळ्या रंगाच्या फुलांची डिझाईन केलेली होती. तो ड्रेस गुडघ्यापेक्षा थोडंसं खाली येत होता. खांद्यापाशी 2 स्ट्रॉप्स होत्या, त्या झाकण्यासाठी अदितीने त्यावर लेदर जॅकेट घातले होते. तिच्या जवळ येत अर्जुनने थेट तिच्या डोळ्यात पाहत म्हटले, यू लुकिंग ब्युटिफुल, आणि असे म्हणत तिने तिचे लेदर जॅकेट काढून बाजूला ठेवले. अदितीचे सुंदर गोरे हात त्याला अत्यंत मोहक वाटले. तिचे कॉलर बोन ही तर त्याची वीकनेस होती आणि ती या ड्रेसमध्ये आणखीनच सुंदर दिसत होती. तो पुन्हा तिच्या दिशेने झुकला आणि त्याने तिच्या कॉलर बोनवर एक हलकासा चुंबन घेत तिथे हळूच चावा घेतला. अर्जुनच्या ह्या अनपेक्षित कृतीने अदिती क्षणभर भावरली, पण त्याच्या प्रेमाखातर तिने डोळे मिटून घेतले. अर्जुनने तिच्याजवळ येत तिच्या कानापाशी हळुवारपणे श्वास सोडला. तेव्हा अदिती भावूक झाली. आय लव्ह यू अदिती, असे म्हणत त्याने तिला प्रेमाने जवळ घेतले आणि त्याने एकमेकांचा सहवास अनुभवला. अदितीसुद्धा त्याच्या ह्या प्रेमळ स्पर्शाने भारावून गेली आणि तिने त्याला मनापासून साथ दिली. काही वेळ ते दोघंही त्या शांतनी प्रेमळ क्षणात हरवून गेले होते. थोड्या वेळाने अर्जुनने अदितीला प्रेमाने पाहिले आणि तिचे कपाळ आपल्या कपाळाला टेकवून तो मंद हसला. तुम्ही ना, जा, तुम्ही खरंच खूप खोडकर झाला आहात, खूप चळता मला,
असे म्हणत अदितीने लटक्या रागाने त्याच्या छातीवर हळूच ताप मारले. अर्जुनने अदितीला जवळ घेत म्हटले, तू या ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहेस अदिती. मला स्वतःवर ताबा ठेवणं कठीण होतंय. असे म्हणत तो पुन्हा तिच्या गळ्यावर चुंबन घेऊ लागला. तेव्हा तिने तिला बळजबरीने थोडे मागे सारले आणि म्हणाले, आता पुरे करा तुमची ही मस्ती. लवकर तयार होऊन या. मला खूप भूक लागली आहे. त्यावर अर्जुनने वेळ पाहिली आणि फक्त 10 मिनिट असे सांगून तो वॉशरूममध्ये गेला. जाता जाता माझे कपडे तूच काढून ठेव असे सांगायला तो विसरला नाही. अदिती गालातल्या गालात हसली आणि अर्जुनच्या खोलीत आली. तिने त्याच्यासाठी निळ्या रंगाची जीन्स, पांढऱ्या रंगाचा राऊंड नेक टी शर्ट आणि त्यावर घालण्यासाठी ग्रे कलरचे जर्किन काढून ठेवले. त्यानंतर ती खाली आली आणि TV पाहत बसली. 15 मिनिटांनंतर अदितीने काढून दिलेले कपडे घालून जेव्हा अर्जुन पायऱ्यांवरून खाली उतरत होता तेव्हा अदिती एका क्षणासाठी त्याच्याकडे पाहतच राहिले. हा किती गोड आणि हँडसम दिसतोय. ह्याचं लग्न होऊन 2 वर्ष झाली आहेत असं सांगितलं तर कोणाचा विश्वासच बसणार नाही असा तिने मनात विचार केला. अदितीजवळ येत अर्जुन तिच्या कानापाशी झुकला आणि म्हणाला, मला माहीत आहे की मी खूप हँडसम दिसतोय. जास्त नजर लावून पाहू नकोस. त्यावर आपली नजर दुसरीकडे वळवत अदिती म्हणाली, असं काही नाहीये. मी निवडलेलं हे कपड्याचंच कॉम्बिनेशन इतकं छान दिसतंय असं मी पाहत होते. तुम्हाला काय वाटलं? मी तुमच्याकडे पाहत होते. नो चान्स अर्जुन. तुम्ही ह्या कपड्यांमुळेच इतके छान दिसताय अदिती म्हणाली. तिने असे म्हणताच अर्जुनने तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली आणि म्हणाला, आता तरी खरं सांग बरं. पुरे पुरे असे म्हणत ती जोरात हसू लागली आणि म्हणाली, हो बाबा, तुम्ही खूप हँडसम दिसताय. तुमच्यामुळेच ह्या कपड्यांची शोभा वाढली आहे. झाला ना खुश? त्यावर अर्जुनने तिला सोडले. चला आता, खूप उशीर होतोय असे म्हणत ते दोघे रेस्टॉरंटच्या दिशेने निघाले. कार चालवताना अदिती म्हणाली, आज सायली आणि विकासदादासुद्धा डिनर डेटवर चालले आहेत. सायलीने मला फोन करून सांगितलं. हे ऐकून अर्जुनला सुद्धा खूप आनंद झाला. तो म्हणाला, वाव, खूप छान. लग्न होईपर्यंत दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतलेलं कधीही चांगलंच. तिकडे सायली आणि विकास आधीच बुक केलेल्या रेस्टॉरंटमध्ये पोचले होते. त्यांनी प्रायव्हेट डायनिंग रूम बुक केली असल्याने ते तिथे जाऊन बसले. तेवढ्यात वेटर तिथे आला आणि म्हणाला, युअर ऑर्डर सर. विकासने मेन्यू कार्ड सायलीच्या हातात दिले आणि म्हणाला, प्लीज तू माझ्यासाठी काहीही ऑर्डर केलंस तरी मला आवडेल असे विकासने म्हणताच सायलीने तिच्या आवडीनुसार ऑर्डर दिले. यापूर्वी ती सुनीलसोबत कधीच अशा प्रकारे बाहेर गेली नव्हती. पहिल्यांदा जेव्हा ते दोघे शॉपिंग आणि मूवी पाहण्यासाठी एकत्र गेले होते तेव्हा मोनाने अर्जुनचे नाव वापरून गुंड पाठवून सुनीलला मारहाण केली होती. त्यानंतर लग्न झाल्यावर सुद्धा ती सुनीलसोबत कुठेच गेली नव्हती. आता विकाससोबत आल्यावर नेमके कसे वागावे हे न समजल्यामुळे सायली फक्त जेवणाची ऑर्डर देऊन शांत बसली. तिने ऑर्डर केलेले पदार्थ विकासच्या फारसे आवडीचे नसले तरी पोट भरण्यासारखे नक्कीच होते. दुसरीकडे अर्जुन आणि अदितीसुद्धा रेस्टॉरंटमध्ये येऊन बसले होते आणि वेटरने त्यांच्याकडून जेवणाची ऑर्डर घेतली. अर्जुनला काय आवडते हे अदितीला आधीपासूनच माहीत असल्यामुळे तिला ऑर्डर देणे अजिबात कठीण गेले नाही. दोघंही इथल्या तिथल्या गप्पा मारत एकत्र जेवताना एकमेकांना घास पुरवत त्या सुंदर क्षणांचा मनापासून आनंद घेत होते. पण इथे सुंदर जोडपं विकास आणि सायली बोलण्यासाठी शब्दांची कमतरता असल्यामुळे शांत बसलं होतं. अखेर तो शांतपणा न सोसल्यामुळे विकासने स्वतःहून पुढे होत सायलीचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आय लव्ह यू सायली. विकासच्या ह्या अचानक केलेल्या प्रपोजवर न समजल्यामुळे सायलीने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, विकास सर, खरं सांगायचं तर हे सगळं माझ्यासाठी खूप नवीन आहे. हे सगळं कसं स्वीकारायचं हेच मला समजत नाही आहे. पण एक गोष्ट मी अगदी स्पष्ट सांगते, मला तुमच्यासोबत मिळून मिसळून राहायला नक्कीच आवडेल. प्रेम म्हणजे काय हे समजून घेऊन त्याच्या मनापासून अनुभव घेण्यापूर्वीच माझं लग्न झालं होतं. पण सुनील, त्याने मला नेहमी मी तुझ्यावर प्रेम करतो
असंच सांगितलं, तुला मी आवडतो का, असं त्याने मला कधी एका दिवसासाठी सुद्धा विचारलं नाही. तरीही ते माझ्या आयुष्यात एक चांगले गाईड नक्कीच होते. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला या सगळ्या भावना स्वतः अनुभवून पाहायचं आहेत. प्रेम नक्की काय असतं हे मला जगायचं आहे. मला तुम्हाला पूर्णपणे स्वीकारण्यासाठी थोडा वेळ हवा आहे, ती म्हणाली. तिचे हे बोलणे ऐकून विकासने तिच्या हातावर प्रेमाने ओठ टेकवले आणि म्हणाला, यापुढे प्रेम म्हणजे काय असतं हे मी तुला शिकवेन सायली. आणि त्याने तिच्या कपाळावर एक चुंबन घेतला. अखेर सायलीने विकाससमोर आपले मन मोकळे केले होते. दोघंही खूप वेळ गप्पा मारत जेवले आणि नंतर घरी परत आले. तिकडे अर्जुन आणि अदिती सुद्धा घरी येऊन फ्रेश होऊन टीव्ही पाहत बसले होते. दिवस सरत गेले आणि रविवारी त्या चौघांसोबत माणसं आणि तिचे पती सुद्धा कपड्यांची शॉपिंग करण्यासाठी गेले. त्यांनी सर्वांसाठी कपडे निवडले. माणसा ह्यांच्यासाठी सुद्धा अदितीनेच साडी पसंत केली. दागिने मात्र त्याने अर्जुनच्या शोरूममधूनच मागवले होते. त्या दिवशी सर्वांनी बाहेरच हॉटेलमध्ये जेवण उरकले आणि ते घरी परत आले तेव्हा रात्र झाले होते. आता 2 दिवसात सगळेजण काशीपूरला जाण्यासाठी निघणार होते. पण अदितीला स्वतःचे म्हणायला तिथे कोणीच नव्हते. काका काकू होते खरे, पण ते असून नसल्यासारखेच होते. मला चिरूची म्हणजे तिच्या भावाची खूप आठवण येते आहे. तो कुठे असेल, असं कसा असेल, असा विचार करत ती आकाशाकडे पाहत तसेच उभी राहिली. पण तिची ही हाक बहुद्या देवाने ऐकली होती, कारण लवकरच तिचा भाऊ तिच्या समोर येणार होता. दुसऱ्या दिवशी सगळेजण आपापल्या कामावर गेले. अदिती यांनी सायलीचे ब्लाऊज शिवायला दिले होते. आज ऑफिसचे काम संपवून घरी परतताना अदितीने ते सोबत आणले होते. त्याच्या पुढच्या दिवशी अर्जुन आणि विकास कामासाठी बाहेर पडले, तर इकडे अदिती आणि सायली कपड्यांचे पॅकिंग करायचे आहे म्हणून त्या दोघी घरीच थांबल्या होत्या. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत माणसासुद्धा अर्जुनच्या घरी आली होती. मूर्ती हे अर्जुनसोबत घरी येणार होते, तर किरण त्यांच्या कॉलेजचा क्लास संपवून ते तिथे येणार होता. रात्रीपर्यंत सगळेजण तिथे येऊन पोचले होते, पण किरण अजून आला नव्हता. माणसा ह्यांनी आपल्या मुलाला फोन केला आणि फोनवर त्याचे बोलणे ऐकून त्या अदितीजवळ आल्या आणि तिच्याशी बोलू लागल्या. त्यावर अदितीने सुद्धा हसत हसतच त्यांना काहीतरी उत्तर दिले. सगळेजण जेवायला बसले तेव्हा अदितीने सर्वांना जेवण वाढले आणि ती स्वतः जेवायला बसणार इतक्यात दीदी अशी एक हाक दारापाशी आली आणि तिने मागे वळून पाहिले. किरण हसत मुखाने दारापाशी उभा होता. ए चिरू, असे म्हणत ती दाराच्या दिशेने जाऊ लागली, पण तिथे जाताच ती एकाएकी स्तब्ध होऊन उभी राहिली. तिने चिरू अशी हाक मारली तेव्हा दारापाशी उभा असलेल्या मुलाने मान वर करून पाहिले. अगं दी, असे म्हणत चिराग धावतच पुढे आला आणि त्याने आपल्या बहिणीला घट्ट मिठी मारली. अदितीला हे सगळं स्वप्न आहे की सत्य यावर विश्वासच बसत नव्हता. पण किरणसाठी मात्र हा सगळं गोंधळ होता. दी, तू ह्याला आधीपासूनच ओळखतेस का, त्याने गोंधळून आणि संशयाने विचारले. अदितीच्या मिठीतून थोडे मागे सरकत चिरागने आपले अश्रू पुसले आणि तो म्हणाला, किरण, ही माझी दीदी आहे रे, असे म्हणत त्याने तिचा हात घट्ट पकडला. दीदी, किरणने आश्चर्याने विचारले. त्यावर चिराग म्हणाला, हो किरण, ही माझीच मोठी बहीण आहे अदिती. चिरागला घरात आत घेऊन आली आणि तिने सर्वांसमोर चिरागला उभे केले. ती म्हणाली, अहो, हा माझा लहान भाऊ चिराग आहे. मी त्या घरात जर थोडी जरी आनंदी राहू शकले तर ते फक्त ह्याच्यामुळे शक्य झाले होते, असे सांगत तिने लहानपणी चिराग तिचे कसे रक्षण करायचं हे सर्वांना सांगितले. आदितीला जेवण वाढ, आपण सगळे एकत्र जेवूया आणि मग नंतर आरामात गप्पा मारू, असे अर्जुन म्हणाला. हो, माझा भाऊ आल्याचा आनंदात मी जेवण वाढायचंच विसरले, असे अदिती म्हणाली. अदितीच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून घरातल्या सर्वांना खूप समाधान वाटले. सगळ्यांचे एकत्र जेवण झाल्यावर सायली आणि अदितीने स्वयंपाकघर स्वच्छ केले. त्यानंतर अदिती गेस्ट रूममध्ये असलेल्या किरण आणि चिराग पैसे आले. तिने खूप वेळ
आपल्या भावासोबत गप्पा मारल्या आणि गप्पा मारता मारता ती आपल्या भावाच्या मांडीवर डोके ठेवून तिथे झोपी गेली. तिकडे अर्जुनला बेडवर झोपूनही झोप येत नव्हती, म्हणून तो अदितीच्या खोलीत आला. पण तिला तिथे न पाहून खोली रिकामी असल्याचे त्याच्या लक्षात आले. ती कुठे गेली असेल असा विचार करत तो तिला शोधत निघाला. स्वतः स्वतः तो किरणच्या खोलीपाशी आला आणि चिराग ज्या खोलीत होते तिथे अदिती झोपलेली दिसली. त्यांना अशा अवस्थेत एकत्र पाहून अर्जुनला त्यांच्यापासून तिला दूर करावेसे वाटले नाही. चिराग बेडवर पाय पसरून बसला होता आणि त्याच्या मांडीवर अदिती झोपली होती, तर अदितीच्या हात पकडून तिच्या पायावर किरण झोपला होता. यांचे एकमेकांवरील प्रेम आणि नातं किती सुंदर आहे ना, असा विचार अर्जुनने मनात केला. त्याने किरणनी चिरागला हळूच उठवले आणि नीट झोपायला सांगितले. तसेच सकाळी लवकर उठायचे आहे ह्याची आठवण करून दिली. त्यानंतर त्याने अदितीला उचलून घेतले आणि तो तिला तिच्या खोलीत घेऊन आला. तिला बेडवर झोपून तिच्या कपाळावर एक प्रेमाचं चुंबन घेतला, अंगावर पांघरून घातले आणि अर्जुन तिथून निघून गेला. लग्न होऊ दे, नंतर चिरागच्या भविष्याचा विचार करूया, असा निर्णय मनाशी पक्का करून तो स्वतःसुद्धा झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी सगळेजण सकाळी लवकर उठून तयार झाले आणि काशीपूरच्या दिशेने निघाले. अदितीने आपला लहान भाऊ चिराग ह्याला आपल्याच कारमध्ये सोबत बसवून घेतले होते. ती प्रवासात जुन्या दिवसांच्या गप्पा मारत होती. अर्जुन सुद्धा तिच्या आनंदात अडथळा न आणता शांतपणे कार चालवत होता आणि त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता मध्ये मध्ये स्वतःही बोलत होता. सगळ्यांनी सकाळचा नाश्ता रस्त्यातील एका हॉटेलमध्ये उरकला आणि पुन्हा पुढचा प्रवास सुरू केला. दुपारच्या वेळेस सगळेजण काशीपूरला पोचले. तुळसाने सर्वांसाठी जेवणाची छान सोय करून ठेवली होती. जेवण झाल्यावर सगळेजण थोडा वेळ आराम करण्यासाठी गेले, तर घरातील महिला एकत्र बसून गप्पा मारू लागल्या. दुसऱ्या दिवसापासून लग्नाचे विधी आणि शास्त्र सुरू झाले. अर्जुन, अदिती आणि विकास सायली यांना हळद लावण्यात आली आणि त्यानंतर बांगड्याचा विधी पार पडला. मेहंदीचा विधी हा सध्याचा ट्रेंडनुसार करायचा, म्हणून त्यांनी गावातीलच एका मुलीला बोलावून घेऊन दोघींच्या हातांवर भरून मेहंदी काढली. त्या दिवशी वधूने एकमेकांचे तोंड पाहायचे नाही, अशी वर्धन आजोबांची सक्त आज्ञा असल्यामुळे ती कोणीच मोडली नाही. चिरागला खूप आनंद झाला होता. आपल्या मोठ्या बहिणीचं लग्नाच्या प्रत्येक विधीत स्वतः सहभागी होता असल्यामुळे आणि तिला इतके आनंदी पाहून त्याचे मन समाधानाने भरून आले होते. वर्धन आजोबा तर आपल्या नातवंडांचे लग्न एखाद्या मोठ्या जत्रेसारखे थाटामाटात करत होते. आपल्या स्वतःच्या मुलाचे लग्न पाहता आले नव्हते, ते आज मुलाच्या लग्नासोबतच आपल्या नातवंडांचे लग्न सुद्धा करून देत असल्यामुळे मनातून अत्यंत आनंदी आणि समाधानी होते. दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजताच वर्धन आजोबा उठले आणि त्यांनी काम करणाऱ्या लोकांना घर एखाद्या नववधूसारखे सजवण्याची आज्ञा दिली. त्यांनी विठ्ठलला बोलावून विचारले, विठ्ठल, मंदिरामध्ये आचार्य अजून झोपले आहेत की उठून स्वयंपाकाची तयारी करत आहेत? जरा जाऊन बघून ये. त्यावर विठ्ठल हो बाबा असे म्हणत बाईक घेऊन मंदिराच्या दिशेने निघाला. पहाटे 4 वाजेपर्यंत तुळसासुद्धा उठली आणि तिने अंगणात सडासा सारवण करून एक मोठी आणि सुंदर रांगोळी काढली. घरकाम करणाऱ्यांची मुले आणि महिलांनी मिळून त्या रांगोळीत छान रंग भरले. सकाळी 5 वाजेपर्यंत सगळेजण उठले. माणसा ह्यांना गावाकडच्या पद्धतीबद्दल फार अशी माहिती नसल्यामुळे त्या कौतुकाने आणि डोळे मोठे करून हे सर्व पाहत होत्या. शकुंतला ह्यांनी सर्वांना पटापट आंघोळ करून तयार व्हायला सांगितले. तसेच त्यांनी अदिती आणि सायली ह्या दोघींना सुद्धा लवकर तयार होऊन गौरी पूजेला बसण्यास सांगितले. आपल्या घराची मोठी सून सर्व गोष्टी अत्यंत जबाबदारीने सांभाळत इकडे तिकडे धावपळ करताना पाहून वर्धन आजोबांना तिचा खूप अभिमान वाटत होता. जर मी माझ्या दुसऱ्या पत्नीचे ऐकून शकुंतलाला स्वतःपासून दूर केले नसते, तर आज माझे घर खरोखरच नंद गोकुळ झाले असते, असा विचार त्यांच्या मनात आला. पण अजूनही काही बिघडलेले नाही, आता सगळं नीट आहे असे त्यांच्या
मनाने त्यांना सांगितले. अदिती आणि सायली दोघीही अंघोळ उरकून साडी नेसून आल्यावर माणसाहेंनी स्वतः त्या दोघींना छान सजवले. त्या दोघींना जेव्हा गौरीपूजेला बसवले तेव्हा अदिती अतिशय श्रद्धेने आणि मनापासून पूजा करत होती. पण सायलीला मात्र सुनील सोबत लग्न होण्यापूर्वी तिच्या आईने ही पूजा कशी करून घेतली होती हे जुने दिवस आठवले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या खांद्यावर कुणाचा तरी हात पडला. तेव्हा तिने आपले अश्रू पुसले आणि मागे वळून पाहिले. मागे पाहताच तिचे डोळे मोठे झाले, कारण तिच्या मागे सुनीलचे आई वडील उभे होते. सासूबाई असे म्हणत ती पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. ती जागेवरून उठणार इतक्यात सुनीलच्या आईने तिला थांबवले आणि म्हटले, रडू नकोस सायली, माझ्या मुलाचे आयुष्य तेवढेच होते. त्या दिवशी मी सुद्धा तिसऱ्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुझ्याबद्दल इतके वाईट बोलायला नको होते. मुलाला गमावल्याचं दुःखात माझ्या तोंडून ते शब्द निघाले. पण तुला माहीत आहे का, मला माझा मुलगा विकासच्या रूपाने परत मिळाला आहे. सायलीने आपले अश्रू पुसले आणि आश्चर्याने विचारले, सासूबाई? हो बाळा, त्या दिवशी तू आणि विकास एका हॉटेलमध्ये भेटलात ना, त्या दिवशी त्याने मला सगळं सांगितलं. तेव्हाच तिला म्हणजे सुनीलच्या आईला जुन्या गोष्टी आठवल्या आणि आपण जे बोललो होतो त्याचा तिला पश्चाताप झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विकास आमच्या घरी आला आणि आमच्याशी बोलून त्याने आमच्या मुलाची जागा घेतली. आज आम्ही आमच्या मुलाच्या लग्नासाठीच इथे आलो आहोत. आता तू अशी रडू नकोस. त्या दाम्पत्याने सायलीला समजावले आणि तिला पुन्हा पूजेला बसण्यास सांगितले. सायलीचे मन सुद्धा आता खूप हलके झाले होते. त्यामुळे तिने अतिशय आनंदाने आणि मनापासून पूजा पूर्ण केली. किरण आणि चिराग हे दोघे मिळून अर्जुन आणि विकासला तयार करत होते. ते दोघे म्हणत होते, काहीही म्हणा भाऊजी, आमच्या दोन्ही दिदींनी नक्कीच खूप पुण्य केले असणार, जे त्यांना तुमच्यासारखे हँडसम नवरे मिळाले. त्यावर अर्जुनने विचारले, बर चिराग, तुझी आणि किरणची ओळख कशी काय झाली? मग चिराग म्हणाला, मूर्ती काकांचे दूरचे नातेवाईक आमचे कुटुंब आहे. म्हणजे माझ्या आईच्या बाजूने ते नात्यात येतात. पण किरण माझ्या कॉलेजमध्ये ज्युनियर होता. का कोण जाणे, मला त्याच्याशी मैत्री करावीशी वाटली आणि किरणला सुद्धा तसेच वाटले होते. म्हणून आम्ही दोघे खूप चांगले मित्र बनलो. किरण जेव्हा अदिती दीदीबद्दल सांगायचा तेव्हा मी फारसे लक्ष दिले नव्हते. पण नुकतेच जेव्हा त्याने अदिती दीदीचा गावाचे नाव घेतले तेव्हा माझ्या लक्षात आले की ती दुसरी कोणी नसून माझीच मोठी बहीण आहे. म्हणूनच मी अजिबात उशीर न करता थेट इथे आलो. तेवढ्यात अखिलेश मूर्ती आणि रविकांत मामा तिथे आले आणि म्हणाले, अरे चला मुलांनो, अजून किती वेळ तयार होणार आहात? मुली तर कधीच्याच तयार होऊन गौरी पूजेला बसल्या आहेत आणि तुम्ही अजून मंडपात विधींसाठी आला नाही तर कसे चालेल? तुमचे आजोबा तर मंडपाच्या समोरच मोठे आसन टाकून लग्नाची मजा पाहण्यासाठी बसले आहेत. आता जर तुम्ही आणखी उशीर केलात तर ते हातातली काठी घेऊन येतील आणि तुम्ही दोघे नवरे मुले आहात याचा विचार न करता तुम्हाला बदलून मंडपात घेऊन जातील. असे सांगून त्यांनी अर्जुनने विकास ह्या दोघांना सोबत घेतले आणि मंडपात आणून बसवले. तिथे पंडितजी त्यांच्याकडून लग्नाचे विधी करून घेण्यास सुरुवात केली. पूर्ण काशीपूर गावांसाठी मंदिरामध्ये नाश्त्याची सोय करण्यात आली होती. वर्धन आजोबांनी घराच्या समोरच मोठा मंडप घालून लग्नाची जय्यत तयारी केली होती. लग्न कार्यात जेवण आणि नाश्ता अगदी व्यवस्थित पार पडावा म्हणून मंदिरात देवाचं अभिषेक आणि महाप्रसादाचे आयोजनही त्याच दिवशी केले होते. नवरीला घेऊन या असे पंडितजी सांगताच अदिती आणि सायली ह्या दोघींना मंडपात आणण्यात आले. त्यांना आपापल्या जोडीदार समोर उभे करून मध्ये अंतरपाठ धरण्यात आला. वर्धन आजोबा डोळ्यांचे पारणे पेडून लग्नाचा प्रत्येक क्षण मनापासून अनुभवत होते. मुहूर्ताच्या वेळी जेव्हा पंडितजींनी अक्षता आणि तांदूळ डोक्यावर टाकायला सांगितले तेव्हा दोन्ही जोडप्यांनी ते एकमेकांच्या डोक्यावर अगदी एकाच वेळी ठेवले. आपण दोघेही आयुष्यात एकमेकांच्या बरोबरीचे आहोत हाच जणू ह्या जोडप्यांचं अंदाज सांगत होता. मोठ्यांचं आशीर्वाद घेऊन आणलेले मंगळसूत्र
अर्जुन आणि विकास यांनी सर्वांसमोर दाखवले. दोघंही उभे राहिले आणि थोडे पुढे झुकून त्यांनी आपापल्या जोडीदारांना विचारले, हे लग्न तुम्हाला मान्य आहे ना? त्यावर दोन्ही मुलींनी होकार देत लाजेने मान खाली घातली. त्यानंतर अर्जुन आणि विकास यांनी अतिशय आनंदाने आपापल्या पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. वर्धनाजोबांच्या चेहऱ्यावर आजवर कधीही न दिसलेला आनंद आणि एक वेगळी शांतता होती. त्यांनी वर पाहत मनातल्या मनात म्हटले, शकुंतला, मी माझी जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडली आहे बरं का. लग्नाचे पुढचे सर्व विधी खूपच सुरळीत आणि पटापट पार पडले. गावातील सर्व लोक जेवणासाठी मंदिराकडे गेले तर इकडे लग्नाचे सर्व विधी संपून दोन्ही नवविवाहित जोडपे गावातील मिरवणुकींसह मंदिराच्या दिशेने निघाले. चिराग आणि किरण ह्या दोघांनी आपल्या दोन्ही भाऊजींच्या डोक्यावर छत्री धरून त्यांना आदराने आणले, तर मुलींसाठी अखिलेश, मूर्ती, विश्वनाथ आणि रविकांत यांनी चौकोनी कपड्यांचे छत करून अदिती आणि सायलीला सन्मानाने मंदिरामध्ये आणले. मंदिरात आलेल्या नवदाम्पत्यांना पुजाऱ्यांनी देवाच्या समोर बसवले आणि दोन्ही जोडप्यांना एकमेकांना हार घालण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी देवासाठी तुपाची आरती केली. दोन्ही जोडप्यांनी आपापल्या जोडीदाराचा हात हातात घेऊन देवाला आरती ओवाळले आणि आपल्या मनातील इच्छा देवाकडे मागितली. नेमके त्याच वेळी देवाच्या उजव्या बाजूने पूल खाली पडले. हे पाहून उपस्थित सर्वांनाच खूप आनंद झाला. मंदिरामध्ये जेवणाची उत्तम सोय केलेली असल्यामुळे शेकावत कुटुंबातील सर्व सदस्य जेवायला बसले. वर्धनाजोबा जेवायला बसताच विठ्ठलला म्हणाले, विठ्ठल, कुणालाही जेवण वाढताना हात आकडता घेऊ नकोस असं सांग. जेवण कमी पडलं तर पुन्हा बनवायला सांग. वर्धनाजोबांच्या हाताखाली तयार झालेल्या विठ्ठलला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्याच माहीत होत्या. त्यामुळे तो कशाचीही कमतरता भासणार नाही याची पूर्ण काळजी घेत होता. सगळ्यांचे जेवण संपेपर्यंत दुपार झाली होती. वर्धनाजोबांनी सगळ्यांना एकत्र बोलावून सांगितले, अर्जुन आणि अदिती, तुम्ही दोघं मिळून सर्व महिलांना साड्या बेड द्या. सायली आणि विकास, तुम्ही दोघं मिळून सर्व पुरुषांना शर्ट पॅन्ट द्या. आणि अखिलेश व शकुंतला, तुम्ही दोघं मिळून सर्व मुलांना कपडे द्या. या सर्व गोष्टींची तयारी आधीच झाली असल्यामुळे वर्धन आजोबांनी सांगितल्याप्रमाणे तिन्ही जोडपे गावकऱ्यांना कपडे वाटू लागले. हे सगळे संपेपर्यंत संध्याकाळ झाली होती. सगळेजण जेव्हा घरी परत आले तोपर्यंत तुळसाने गृहप्रवेशाचं विधींची पूर्ण तयारी करून ठेवली होती. तिने आधी विकास आणि सायलीला ओवाळून घरात घेतले. त्यानंतर अर्जुन आणि अदितीच्या गृहप्रवेशाचा विधी पार पडला. अदितीने आपल्या उजव्या पायाने तांदळाचे माप ओलांडून अधिकृतपणे या घरची सून म्हणून आज गृहप्रवेश केला. तिने थेट देवाऱ्यापाशी जाऊन देवापुढे दिवा लावला आणि देवाकडे प्रार्थना केली की, हे देवा, सगळ्यांचंच नेहमी चांगलं कर आणि सर्वांना सुखात ठेव. वर्धन आजोबांजवळ विश्वनाथ आणि त्यांची पत्नी आले आणि म्हणाले, आमच्या मुलाला आणि सुनेला आमच्या सोबत पाठवून दिले तर आम्ही सुद्धा घरात त्यांचे स्वागत करून गृहप्रवेशाचा विधी करून घेऊ. पण हे ऐकून सायलीला मनात खूप भीती वाटली. तिला वाटले की पुन्हा सुनीलच्या घरात जावे लागणार का? तिथे गेले तर खरोखर मी पूर्वीसारखी स्वतःच्या अस्तित्वासह जगू शकेन का? पण तिच्या मनातील ही भीती विकासने ओळखली. तो थोडा पुढे झुकला आणि सायलीच्या कानापाशी म्हणाला, काळजी करू नकोस सायली. ते ज्या घराबद्दल बोलत आहे ते त्यांचे जुने घर नाही, ते माझे स्वतःचे घर आहे. मी स्वतःचा एक नवीन अपार्टमेंट खरेदी केला आहे आणि यापुढे आपण दोघे तिथेच राहणार आहोत. हे ऐकल्यानंतर सायलीला खूप मोठा दिलासा मिळाला. विकास तिला थोडं बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला, सॉरी सायली, तुला एक छान सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी याविषयी तुला आधी काही सांगितलं नव्हतं. तुला माझ्यासोबत तिथे राहायला काही हरकत नाही ना? की तुला तुझ्या स्वतःच्या घरी राहावंसं वाटतंय? तुझ्या मनात जे काही असेल ते तू माझ्याशी अगदी मोकळेपणाने बोलू शकतेस. तर मग सायली आता विकासच्या ह्या निर्णयाचा आदर करेल का? की ती त्याला तिच्याच घरी येऊन राहण्यास सांगेल आणि लग्नाच्याच दिवशी वर्धन आजोबा आपल्या नातीला पाठवून देतील का?